महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मतिमंद विद्यालय दोंडाईचा येथील विशेष शिक्षिका यांना राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार। सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। दिव्यांग क्षेत्रातील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवण्याचे आणि शिकवण्याचे समाजकार्य मागील 25 वर्षापासून विशेष शिक्षिका सौ मनीषा अशोक आव्हाड घुगे मॅडम या करत आहेत। तसेच समाजामधील भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष या नात्याने समाजातील महिलांच्या विविध समस्या सोडवण्यात आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त दिनांक 22 मार्च 2026 रोजी धुळे येथील कांगरी या भवन येथे धुळे जिल्हा साक्री तालुक्याच्या आमदार सन्माननीय सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र आणि मेडल देऊन त्यांना महिला रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। चांगले कार्य केले तर त्याचे फळ केव्हा ना केव्हा मिळतेच याची प्रचिती आज त्यांना मिळाली। तसेच सुंदरदेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथे त्या विशेष शिक्षिका या पदावर गेले 25 वर्षापासून कार्यरत आहेत। शाळेच्या संस्थेचे संस्था अध्यक्ष सन्माननीय श्री शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब, संस्थेच्या सचिव सन्माननीय सौ छायाताई शिवाजीराव साळुंखे पाटील ताई साहेब, संस्थेचे संचालक सन्माननीय श्री शुभमदादा शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब, संस्थेच्या उपाध्यक्षा सन्माननीय सौ रुपालीताई साळुंखे पाटील ताई साहेब आणि मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम यांच्या हस्ते निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा आणि निवासी मतिमंद विद्यालय मोराणे या दोन्ही शाळेवर विशेष शिक्षिका सौ मनीषा अशोक आव्हाड, शाळेचे संस्था अध्यक्ष साहेबांनी विशेष शिक्षिका सौ मनीषा अशोक आव्हाड घुगे यांच्या दिव्यांगांची सेवा करताना उत्कृष्टपणे आणि प्रामाणिकपणे कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे। प्रेरणात्मक मार्गदर्शन केले। तसेच सौ मनीषा आव्हाड मॅडम यांनी त्यांचे यजमान प्राध्यापक श्री अशोक बाबूराव आव्हाड यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना दिव्यांगांची सेवा व समाजकार्य करण्याची प्रेरणा देत असल्यामुळे हे पुरस्काराचे श्रेय त्यांनी प्राध्यापक श्री अशोक बाबूराव आव्हाड यांना प्रदान केले। तसेच संस्थेचे संस्थाध्यक्ष साहेब यांनी सुद्धा त्यांच्या शाळेत विशेष शिक्षिका म्हणून सर्वसामान्य कर्मचारी असून सुद्धा नेहमी चांगले कार्य करण्याचे मार्गदर्शन आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना कोणत्या पद्धतीने अधिक उत्कृष्ट कार्य होईल त्यासाठी लागणारे कोणते प्रयत्न करावे असे नेहमी मार्गदर्शन करत एका मोठ्या भावाप्रमाणे केलेले प्रेरणादायी मार्गदर्शन। त्यामुळे या पुरस्काराचे श्रेय त्यांनी सन्माननीय संस्थाध्यक्ष साहेब यांनाही दिले। कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग आणि पालक उपस्थित होते। श्रीमती मनीषा अशोक आव्हाड घुगे मॅडम यांना राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या। राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम यांचे आणि सन्माननीय संस्था अध्यक्ष साहेब, संस्था सचिव ताई साहेब, उपाध्यक्ष ताई साहेब, संचालक दादा साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे सर्वांचे सौ मनीषा अशोक आव्हाड घुगे यांनी मनापासून आभार मानले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट दोंडाईचा धुळे।